हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आणि आपल्या आजच्या एंटरटेनमेंट या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अर्थात मिलिंद भागवत सर. आणि मिलिंद सरांबद्दल जर सांगायचं झालं तर असं म्हणतात की आपल्यामध्ये जर एखादी कला असेल तर त्या कलेसाठी कोणतं वय असं नसतं. म्हणजे फक्त तुमच्यामध्ये ती कला असावी आणि कोणतीही कला करण्यासाठीचं एक असं म्हणतात ना, तुमचं मन असावं, मनापासून तुम्हाला ती कला करायची अशी जिद्द तुमची असावी. तर सरांविषयी मला सांगायला अतिशय आनंद होतोय की सरांचं शिक्षण हे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत ते स्वतः, आणि त्यांनी 35 वर्ष कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी केली. एच-ओ-डी म्हणून 2016 साली ते निवृत्त झाले. आणि या दरम्यान विविध ठिकाणी परदेशात सुद्धा त्यांचा कामानिमित्त जाण्या-येण्याचा योग आला. परंतु रिटायरमेंट नंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की आता मी माझं निवृत्तीनंतरचं जे काही आयुष्य आहे ते कसं स्पेंड करायचं? किंवा मी आता सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढे काय करायचं? असा भला मोठा प्रश्न येऊन उभा राहतो. आणि हा प्रश्न जेव्हा मिलिंद सरांसमोर येऊन उभा राहिला, तेव्हा सरांमध्ये असलेली कला, सरांनी त्या कलेला वेळ दिला. आणि आज त्याचमुळे रिटायरमेंट नंतर टीव्ही सीरियल, चित्रपट, जाहिराती यामध्ये अभिनय आणि मॉडेलिंग म्हणून काम केलेलं आहे. टीव्ही सीरियल बद्दल जर सांगायचं झालं तर नकोशी असेल, जाडूबाई जोरात असेल, माँ का संघर्ष असेल, तर टकाटक आत्ता जो नुकताच प्रदर्शित झाला टकाटक चित्रपट, अज्ञातवासी तेलुगू सिनेमा आहे हा, अरुणा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. इंडियन ऑइल, स्लीप वेल, कोका कोला, जीवन 75 यांसारख्या अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. आणि त्याचबरोबर वर्धा येथे झालेल्या 97व्या साहित्य संमेलनामध्ये कविता वाचन व त्याबद्दल स्मरणिका व सत्कार सुद्धा त्यांचा करण्यात आला. तर टकाटक चित्रपटासाठी सुद्धा अवॉर्ड मिळाला. अशी सरांची जी काही खूप रोमांचक अशी जर्नी आहे ती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. आणि मुळात आपल्या एन-जी आचार्य आणि डी-के मराठे कॉलेज ह्या कॉलेजमध्ये आपली जी कलारंग म्हणून जी संस्था आहे त्या कलारंगाच्या माध्यमातून आज अभिवाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्तानं आज सर आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. आणि एकंदरीत आज त्याच निमित्तानं हाच योग आज जुळून आलेला आहे. आणि आज सर आज आपल्या इथे आलेत. तर मिलिंद सर, मी तुमचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू कोमल. खरं तर मी आभारी आहे आचार्य आणि मराठी कॉलेज आणि त्यांचा हा इंडिपेंडेंटली 90 FM आचार्य कॉलेजचा स्पेशल रेडिओ, आणि त्याच्यामध्ये आर-जे कोमलसारखी उत्तम पर्सनॅलिटी जिला पूर्ण नॉलेज आहे आणि मास मीडियामधून तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि मला फार आनंद झाला आणि माझ्या बोलण्यामधून आपल्यालाही प्रेक्षकांनाही आनंद मिळो अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. तर सर, मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन. कारण बऱ्याच गोष्टी मला आज चालेल. तुमच्याबद्दल जेव्हा मी वाचल्या तेव्हा मला एक गोष्ट खूप छान कळून चुकली की एखादी कला असेल आणि जर त्या कलेला वेळ द्यायचा ठरवला तर ती सुद्धा आपल्याला आयुष्य सगळ्याला शिकवते. हो. आणि मला एक विचारायचं आहे की इंजिनिअरिंग हा बॅकग्राऊंड असताना कला हे कसं काय गणित, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर हे कसं जुळून आलंय तुमचं गणित? खरं तर कला ही देवाने दिलेली असते, देणगी असते ती. कोणी त्याच्यामध्ये गायनामध्ये असतं, कोणी लिखाणामध्ये असतं, कोणी अभिनयामध्ये असतं. तर ही जी दैवी देणगी आहे ती मला आपसूक देवाने मिळाली. परंतु एकंदरीतच मी ज्या वातावरणात वाढलो त्या वातावरणामध्ये घरातलं वातावरण सगळं शैक्षणिक आणि करिअर असं करणारं, ह्या फील्डमधले करिअर करणारं होतं, इंजिनिअरिंग वगैरे. माझे वडील स्वतः सिव्हिल इंजिनियर होते. माझे आजोबा उच्च शिक्षित प्रिन्सिपॉल होते कॉलेजचे. तेव्हा मी त्यांच्यासमोर सुरुवातीला प्रस्ताव मांडला नाही, असं नाही की मी या फील्डमध्ये चित्रपटात वगैरे जायची माझी इच्छा आहे. परंतु त्यांनी ते नाकारलं. त्यांनी सांगितलं की तिथे तुझं पोटपाणी बेभरवशाचा कारभार आहे आणि त्या काळामध्ये तो थोडाफार होताही. त्याच्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे, आपल्याला वेळ मिळेल तसं आणि जेव्हा चान्स मिळेल तसं, पण आपण सुरुवात तर आपलं शिक्षण आणि हे पूर्ण करू. आणि इंजिनिअरिंग शिक्षण माझे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदविका पूर्ण केली. आणि त्याच्यानंतर मग मात्र मला चांगले जॉब्स ऑफर मिळाले, चांगली प्रगती तिथे होत गेली. त्याच्यामुळे मग मी
आणि तिथे स्टॅबिलिटी असते त्या फील्डमध्ये, नाही म्हटलं तरी. हम्म. आणि इंजिनिअरिंग फील्ड सुद्धा मला आवडतं आणि त्या फील्डमधलं नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. टेक्नॉलॉजी शिकायला टेक्नॉलॉजी मिळते. मिळते शिकायला, नवीन नॉलेज जगातलं हम्म. मिळतं, म्हणून ती फील्ड मला आवडतं. अच्छा. पण मग म्हणजे अर्थात आपल्यावरती, कारण त्यावेळेला म्हणजे तो सुरुवातीचा काळ म्हटला तर त्यावेळेला कला क्षेत्र इतकं पुढे गेलेलं नव्हतं किंवा अगदी सहज कोणतेही पालक आपल्या मुलांना तिकडे पाठवत नव्हते. जसं आज आपण बघतोय की आज खूप मस्त आणि खूप मोठा प्रसार त्याचा झालेला आहे. आणि अगदी 2 वर्षाची मुलं सुद्धा अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये जाताना आपल्याला दिसतात. तर तेव्हा ते सगळं करायला मिळालं नाही. मग ती इच्छा कुठेतरी होती. पण मग इंजिनिअरिंग करत असताना किंवा जॉब करत असताना कुठे असं मन खात होतं का, की अरे मी माझ्या कलेपासून लांब चाललोय? हो, माझं इंजिनिअरिंग माझं हे करत असताना मी जेव्हा चांगला उत्तम चित्रपट बघायचो किंवा एखादा चांगला अभिनय किंवा अभिनेता किंवा हे, तेव्हा मला असं खूप मनात यायचं की अरे, हे आपण ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं करू शकतो, ह्याच्यापेक्षा जास्त चांगला पिक्चर देऊ शकतो, करू ह्याच्यापेक्षा शकतो. चांगलं उत्तम डिरेक्शन पण करू शकतो, ऍक्टिंग पण करू शकतो, असं नेहमी उफाळून यायचं ते. आणि शेवटी ते आलेलं मन मारून मग आपण इंजिनिअरिंगची कामं करायची. पण मला सरांकडून एक गोष्ट जास्त आवडली सरांबद्दलची, की इंजिनिअरिंग करत असले तरी ते आवडीने करत होते. म्हणजे त्यांनी सांगितलं, की मी इंजिनिअरिंग करत होतो किंवा जॉब करत होतो तरी मला त्यातल्या बऱ्याच गोष्टी आवडत होत्या. आणि म्हणजे हेच आहे ना, शेवटी काम कोणतंही असो ते कंटाळवाण्याने करायचंय, म्हणजे ते असंच उगाचच करायचं आहे की आनंद घेऊन हसत-हसत करायचंय? इंजिनिअरिंग फील्ड हे सुद्धा मी जेव्हा जॉईन झालो त्याच्यानंतर काय झालं की अ, मी ज्या 20 वर्ष जवळजवळ क्रॉम्प्टन हं. ग्रीव्समध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर 15 वर्ष मी युनायटेड फॉस्फरस लिमिटेड हं. या दोन्ही मोठमोठ्या बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्या होत्या. आणि मी युनायटेड फॉस्फरस लिमिटेडमधून इंजिनिअरिंग परचेस इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून रिटायर्ड झालो. तर हे चॅलेंजिंग फील्ड्स होते आणि मला परदेशात पण कामानिमित्त जावं लागलं. आणि व्हिएतनाममध्ये 2006 साली आम्ही गेलो होतो, म्हणजे मी आणि आमची टीम. आणि तिथे आम्ही व्हिएतनाममध्ये आम्ही एक इंडियन फॅक्टरी, हं. स्वतःची इंडियन फॅक्टरी तिथे आम्ही पूर्ण बांधली. वा. आणि म्हणजे त्याच्यामध्ये माझं काम इंजिनिअरिंग परचेस होतं, पण संपूर्ण टीमने आम्ही ते काम केलं. हं. आणि असे आनंददायी तिथल्या व्हिएतनामी लोकांशी चर्चा, बोलणं, त्यांचं नॉलेज, परदेशातल्या विविध लोकांशी नॉलेज, जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे, जर्मन टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजिस्टच्या आणि त्या लोकांशी वैचारिक देवघेव, त्यांच्या आयडियाज, या सगळ्या गोष्टींनी आयुष्य आपलं तसं नाही म्हटलं तरी छान सुंदर संपन्न होतं. नक्कीच. कारण जितकं तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करता कामामध्ये, काम करत असताना, त्यावेळेला आपण आपल्याकडे जे आहे त्यामध्ये ऑफकोर्स अजून भर पडत जाते. Correct. पण सर इंजिनिअरिंग झाल्यानंतर म्हणजे मी आता आपण जॉबच्या नंतरच्या गोष्टी करूयात, कारण त्याच बऱ्याच गोष्टी मला त्याचविषयी जास्त बोलण्यात रस आहे, रादर मी हो, हो. म्हणेन. नाही, म्हणजे लोकांनी बहुतेक त्याच्यातच त्याच्यातच रस रस असतो. सो बेसिकली जेव्हा तुमचा सेवानिवृत्त झाला हं. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणजे तो जो एज असतो ना, त्यामध्ये असं आपल्याला कुठली नवीन सुरुवात करायची असेल तर आपल्याला प्रश्न पडतो, की अरे बापरे! आता या वयामध्ये मी कशी सुरुवात करू? तर तुम्ही कशी सुरुवात केलीत मग? हो, म्हणजे आता ज्या क्षणी रिटायरमेंट झालं, म्हणजे हं. तुम्हाला फेअरवेल दिलं जातं ना, लोकं हे हं. वाचवतात, तेव्हा लोकं दुःखी होतात, की आता आपल्याला हे सगळं सोडून जावं लागेल. तर माझं उलट होतं. म्हणजे मी खूप आनंदी होतो आणि उत्साही होतो, की अरे बापरे! आता ह्या पिंजऱ्यातून आपल्या मुक्तता. सुटका मिळणार आणि आपल्याला आपलं स्वतंत्रपणे आपल्याला जे आयुष्य हं. पाहिजे होतं, ते आता मिळण्याची सुवर्ण संधी आलेली आहे. हं. लकीली माझं रिस्पॉन्सिबिलिटीज, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज पण व्यवस्थितरित्या पूर्ण झाल्या होत्या आणि तेही एक समाधान होतं. म्हणजे माझं मुलाचं शिक्षण झालं होतं, उच्च शिक्षण त्याचं व्यवस्थित झालं होतं. त्यांनी BMS केलं होतं. MBAमध्ये तो पूर्ण 2 वर्षाचा कोर्स झाला होता. शिवाय तो MBA करताना स्वित्झर्लंडला जाऊन त्यांनी तिथे मेटलरी टॉलेडो नावाच्या कंपनीमध्ये जाऊन प्रशिक्षणही घेतलं होतं. आणि त्याला आता नुकताच चांगला जॉबही मिळाला होता. आणि अशा रीतीने सगळं सेटलमेंट सेटल असताना होतं सगळं. हां, काही आता मी म्हटलं टेन्शन नव्हतं. आता जबाबदारीतून आता मुक्त. आपण उडूया. आणि नंतर मी
ठरवलं की आपल्या आवडते जे जे गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्या. म्हणतात ना बास्केट लिस्ट म्हणून असतं, बकेट लिस्ट बकेट लिस्ट असतं. त्याच्यामध्ये आपल्या ज्या राहिलेल्या आवडी असतात त्या आपण करूया. आणि आता काय असतं की चित्रपट, टी व्ही सिरियल्स किंवा हे जाहिराती, त्याच्यामध्ये मॉडेलिंग, या सगळ्या गोष्टी खूप ग्लॅमरस असतात आणि खूप लोकांना अशी इच्छा असते परंतु करावं. आपण करावं किंवा जावं. पण त्याच्यासाठी जे काही नॉलेज किंवा टॅलेंट लागतं आपल्याकडे, ते तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मार्ग सोपा आहे, कठीण नाही आहे. पण तो जर का नसेल, पुष्कळांना असं वाटतं हे जमेल आपल्याला किंवा असं, पण ते असेल तुमच्याकडे तर तुम्हाला मार्ग सोपा आहे. तर माझ्याकडे मी आज सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून होतं, मला कॉन्फिडन्स होता की मी हे करू शकेन सहज. त्याच्यामुळे मला ह्या संपूर्ण एंट्री घेताना ह्या फील्डमध्ये फारसं कठीण पडलं नाही. उलट मला चांगले चांगले ॲप्रिशिएट आणि रोल्स मिळतच गेले. वा. आणि बघा ना, 5-6 वर्षामध्ये, करोनाचे 2-3 वर्ष करू शकले, 5-6 वर्षामध्ये मी जवळजवळ 3 चित्रपट केले, 3 टीव्ही सिरियल्स केले आणि ते पण महत्वाच्या रोल्सच्या. बरोबर, नक्कीच. त्यावरतीच मी येणार आहे, कारण प्रत्येकाला एक मार्ग किंवा एक वाट सापडावी लागते आणि तीच वाट तुम्हाला कशी गवसली किंवा तुमचे पाय ह्या सगळ्या सृष्टीकडे, चित्रपट सृष्टीकडे किंवा या सगळ्या इंडस्ट्रीकडे कसे वळले, हा मला मुळात जाणून घेण्यामध्ये मला खूप जास्त क्युरियोसिटी आहे. कारण मी अगोदर एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतेय, मी एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधून काम करतेय. मला लोक एक खूप छान एम्प्लॉई म्हणून किंवा एक चांगला वर्कर म्हणून ओळखतात आणि त्यानंतर सडनली मला माझा रूट चेंज करायचा आहे. तर तो रूट, तो रस्ता, तो मार्ग तुम्हाला कसा मिळाला याविषयी मला जाणून घ्यायचे. पण आपण एक इथे छोटीशी विश्रांती घेऊयात. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये, अर्थात एन्फोटेनमेंट या सेगमेंटमध्ये, आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मिलिंद भागवत सर. आणि सरांसोबत या दिलखुलास गप्पा आपण अशा सुरू ठेवणार आहोत. ब्रेक पूर्वी त्यांची काय म्हणूयात आपण, कॉर्पोरेट जर्नी आपण ऐकली. आता ब्रेक नंतर आपण छान हे कलाकाराचं आयुष्य कसं आहे आणि कसं सध्या ते आयुष्य जगतायत याविषयी जाणून घेऊयात. सर, जसं मी मगाशी म्हणाले ब्रेक पूर्वी की आपल्याला एक रूट माहीत पडावा लागतो, तर तुम्हाला तो मार्ग कसा गवसला? म्हणजे मग सुरुवात कशी झाली? मालिकांमधून झाली की चित्रपटांमधून झाली? प्रथम म्हणजे सगळ्यांना हा महत्वाचा प्रश्न आहे, तो महत्वाचा विचारलेला आहे की तुम्ही एंट्री कशी घेतली चित्रपटामध्ये. तुम्हाला काय एकदम अचानक मिळालं? आम्हाला पण इच्छा आहे, तर जायचं कसं जायचं? बरोबर. तर चित्रपट प्रथम मी कसा गेलो हे आधी सांगतो, पण त्याच्या आधी 2 मिनिटं फक्त घेतो की चित्रपटामध्ये किंवा ह्या फील्डमध्ये जाण्यासाठी प्रथम म्हणजे असा स्पेसिफिक मार्ग नाहीये की बाबा तुम्ही इथे हे पेपर घेतला, इथे जाहिराती असतात, आम्हाला पाहिजे आहे, तिकडे तुम्ही अप्लाय केला आणि इंटरव्ह्यू दिला आणि पिक्चरमध्ये गेला. अशी आजपर्यंत तरी इतिहासात अशी घटना घडलेली नाही आहे. त्याची कारणंही आहेत विविध. असं का होत नाही? त्यांना तर लोक हवे असतात आणि तुम्हाला पण इच्छा असते, पण रस्ताच माहीत नाही आहे. तर मी जे काय केलं ते आधी सांगतो. तोच रस्ता असेल असंही नाही, परंतु एकच क्वालिफिकेशन लागतं याच्यासाठी, ते म्हणजे पुराशी धडपड आणि तुम्हाला असलेला आत्मविश्वास आणि खूप धडपड. तुमच्या मनामध्ये दिवस रात्र असं वाटलं पाहिजे की आपण ह्या फील्डमध्ये गेलो पाहिजे. ही असं मोठमोठे बाहेरून आलेले ॲक्टर्स केवळ ह्याच धडपड करून फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि माझ्याकडे ती धडपड होती. त्याच्यामुळे मी विचार केला की अरे, आपल्याला आजपर्यंत ह्या फील्डमधलं काही माहीत नाही, कोणी आपल्याला ओळखत नाही या फील्डमधलं, आणि आपण इच्छा जर आहे करायचं काय, तर मी ठरवलं की असा कोणतरी असे लोक असतील ना, कोणतरी की जे ग्रुप असेल किंवा काही असेल की मी काम करतो किंवा असा, जसे स्टुडंट्स असतात, इंजिनिअरिंग स्टुडंट असतात, मेडिकल स्टुडंट्स असतात किंवा काहीतरी, तर ॲक्टिंगचं काहीतरी किंवा असे काहीतरी लोक असतील, समूह असेल, तिथे आपण प्रथम जॉईन होऊया किंवा त्या लोकांमध्ये जाऊन भेटूया. आणि फॉर्च्युनेटली मला अशी एक जाहिरात त्याच वेळेस, म्हणजे रिटायरमेंट व्हायच्या जस्ट 5-6 महिन्याआधी एक जाहिरात मी बघितली की आमच्या इथे आम्ही अभिनय शिकवतो आणि हे करतो. आता मी विचार केला की आता लोकांना वाटेल की अरे, तुम्ही अभिनय तर तुम्हाला होता, तर का गेलात तिकडे? तर अभिनय यायला हवा, परंतु माझा उद्देश हा होता की तिथे जाऊन
नवीन मित्र त्यांची भेट घ्यायची, रस्ते शोधायचे, किंवा बरोबर. आपण सगळे मिळून प्रयत्न करू शकतो, किंवा काहीतरी समथिंग एक वेग अशी आयडिया होती. आणि म्हणून मी त्या अभिनयाच्या क्लासमध्ये जॉईन झालो. आणि त्या अभिनयाचा क्लास खरंच चांगला होता. आणि तो अभिनयाचा क्लास घेणारे आपले जे प्रभुलकर आहेत, प्रभुलकर म्हणून आहेत, ते ह्याच फील्डमधले आहेत. आणि त्यांच्या मिसेस मधुराणी गोखले, ह्या दोघं जणांनी ते क्लास काहीतरी चालवले होते. आणि मी त्यांच्यामध्ये एनरोल झालो. आणि त्यांनी माझं तेव्हाच म्हणजे चालू असतानाच कौतुक केलं की माझ्यामध्ये त्यांनी लगेच ॲक्सेप्ट केलं की तुम्हाला पोटेन्शियल आहे. आणि त्याच्यामधून ते काहीही क्लासमध्ये असं ॲश्युरन्स देत नाही की आम्ही तुम्हाला पिक्चरमध्ये देऊ किंवा काही नाही, परंतु तुम्हाला ते ॲक्टिंगची माहिती देतात, अँगल्स कॅमेराचे वगैरे. तर ह्या गोष्टी मला तिथे ऑफिस करून मी रविवारी तिकडे जायचो, ते क्लासेस अटेंड करायचो. आता हे करण्यामध्ये धडपड आहे बघा. आणि अजून काही माहिती नाही, त्यांची काही गॅरंटी नाही. कुठलाही क्लास, कुठलीही व्यक्ती, कुठलाही माणूस गॅरंटी देत नाही. मग असं चालू असताना नाही म्हटलं तरी कोणीतरी एक आमचेच असे कार्यक्रम काहीतरी इंटरनल चालू असायचे, तेव्हा कोणीतरी एक ड्रायव्हर आला होता. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला हे आहे का, इंटरेस्ट असेल तर ह्या नंबरवरती, एखाद्या कागदाच्या तुकड्यावरती एक नंबर दिला होता की ह्याच्यावरती तुम्ही फोन करा, तुम्हाला TV सिरियलमध्ये काहीतरी त्यांना ॲक्टर्स हवे. तर मी विचार केला की प्रथम हा काय माणूस, तो पहिल्यांदा ड्रायव्हर होता कारचा, त्याचं फील्ड नाही, काय नाही. आणि त्यांनी मला ते पण असं कागदावर तर मी म्हटलं की आपण नको, असं काही खरं नसतं असं कागदाच्या चिठ्ठीवर. आणि मला काय तर पण मी ठरवून टाकलं की पण त्यांनी दिलाय तर आपण ठेवूया, बघूया. मला काही त्याच्यावरती कॉन्फिडन्सच नव्हता की असं काही. तरी पण मी रात्री तसाच ठेवला. सकाळी मी म्हटलं आपण आता या तुकड्याचा काय करायचं, एक फोन करून तर बघूया. म्हणून मी फोन केला. तर त्याने सांगितलं की हो, आमची मराठी TV सिरियल्स चालू आहे स्टार प्रवाहाची, आणि आम्हाला एक रोलसाठी एक हे आहे, कोळी आणि आगरी भाषा असणे येणाऱ्या लोकांसाठी हा तो रोल आहे. तर आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट पाठवतो, छोटी स्क्रिप्ट पाठवतात, त्याला ऑडिशन्स म्हणतात. स्क्रिप्ट पाठवतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जरा आम्हाला प्रेझेंटेशन द्या आणि शूट करून आम्हाला लगेच ह्याच नंबरवरती पाठवा. तर मी लिहिलं की मला आगरी भाषा एवढी काही फ्लुएंटली येत नाही, त्या आपण हे नाही म्हणूया सरळ. म्हणून मी नो पर्यंत असं बटनाच्या इथे आलो होतो. पण म्हटलं आपण नो म्हणण्याच्या ऐवजी लेट मी ट्राय असं म्हणूया. तर मी म्हटलं लेट मी ट्राय. ते म्हणाले ओके, थम्सअप देऊन त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली. ती स्क्रिप्ट मी थोडीशी पाठ करून पहिली ऑडिशन ह्याची असं म्हणता येईल ती दिली मी. आणि केवळ 1 तासामध्ये मला त्याने सांगितलं की यू हॅव बीन सिलेक्टेड आणि सो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती होती नकुशी नावाची, नकुशी स्टार प्रवाहाची. आणि मला मग त्या स्टार प्रवाहाच्या त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे या. आता मी सगळं नवीन आहे ह्या गोष्टी बघा. मला सांगितलं त्यांनी मीरा रोडला तिथे मोठा स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओमध्ये पूर्ण सेट लावलेला असतो. रोज तिथे सकाळ ते रात्री पूर्ण तो संच येतो तिकडे. आणि ते सगळं ओळखीचे ते टीम येते त्यांची प्रोडक्शनची, आणि ते शूट करतात. त्यांचे कॅमेरेज, लाईट्स, मेकअप मन आणि हे वेगवेगळे विविध डिपार्टमेंट्स. आणि अशा रीतीने मी त्याच्यामध्ये दबकत सकाळी 10 वाजता एंट्री घेतली. तेव्हा बघतो तर उपेंद्र लिमये नॅशनल अवॉर्ड विनर ते होते तिथे. आणि चिंचाळकर म्हणून हे आहेत मोठे डायरेक्टर, ते होते तिथे. आणि अशी सगळी टीम, कॅमेरामन, DOPs म्हणतात त्यांना, ते सगळं. आणि मला तो रोल मिळाला होता. आणि माझ्याबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री माझ्या पत्नीच्या भूमिकेत होत्या, त्या म्हणजे दीपज्योती नाईक. आणि आम्ही दोघांनी मग ते आम्हाला रिहर्सल, आणि मला ती खूप मौज आली. आणि तिथून मग सुरुवात झाली. मग एकदा सुरुवात झाल्यानंतर मग हळूहळू तुमचे ऑटोमॅटिकली कॉन्टॅक्ट वाढतात. मग तुम्हाला तुमचं काम पण स्क्रीनवरती दिसतं, लोक तुम्हाला बोलवतात, आणि अशा रीतीने मग ते वाढत जातं. आता हाच रस्ता आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रथम धडपड
चालूच ठेवा. आणि कुठे ना कुठे मनापासून एक असं ना तीव्र इच्छा, अशी इच्छा आहे, इच्छाशक्ती, असं काहीतरी दांडगी. ठेवा. चालेल, असं काहीतरी झालं तर तुम्हाला मिळू शकेल. नाही खरंच आहे, म्हणजे एक कुठेतरी दांडगी इच्छाशक्ती असावी लागते आणि ती तुमच्यामध्ये होती आणि त्यामुळे मग कुठेतरी आणि ते असं त्याच्यामध्ये कागदावर नंबर बरोबर आहे. आणि येणं, एकदा तुम्ही एंट्री घेतल्यानंतर मग तुम्हाला तिथे पण बरंच शिकावं लागतं. स्वतःला प्रेझेंट क्लोजअप म्हणजे कसे आपण ऍक्टिंग कशी करायचं, त्याच्यामध्ये ऍक्टिंग जरी तुम्हाला येत असेल तर ऍक्टिंगचे पण बरेच स्तर असतात. आवाजाचे मॉडेल्स असतात, कुठे काय हाय हे करायचं आहे, करायचं कुठे वगैरे लो ह्याचं ते करायचं तुम्ही आहे. स्वतःहून स्वतः डेव्हलप करत जाता. Yes. आणि मग मी ते करत गेलो. मला माझा जो पहिला रोल मी जेव्हा केला तो त्याच्यातला कॉन्फिडन्स पण चांगला होता. आणि माझ्या बरोबर जे प्रभुलकरांची जी टीम होती ते म्हणाले, अरे आम्हाला वाटलंच नाही की तू पहिला नौखा आहे तिकडे, आम्हाला त्यांच्यातलाच एक असा वाटला. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत काय की कुठेतरी ते इनबिल्ड होतं, बरोबर. फक्त एवढंच काय की त्याला पॉलिश करून ते बाहेर आलं या बरोबर. सिरियलच्या माध्यमातून. सर सिरियल मध्ये म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे तुम्ही एंट्री केली. बरोबर. खरं तर तो किस्सा मला खूप लक्षात राहण्यासारखा आहे तो, कारण अचानकपणे असं बरोबर कागदावरती आहे. नंबर लिहून मिळणं किंवा नंतर तो कागद तुम्ही न पाहणं, दुसऱ्या दिवशी उठून परत त्याच्यावर कॉल करणं, ऑडिशनसाठी अशा प्रकारची रिक्वायरमेंट येणं, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर मला काय म्हणता येईल, ऍडव्हर्टाइजमेंट्स मध्ये सुद्धा मग ऑडिशन्सचे कॉल यायला लागले. मग मी कोको कोला ह्या जाहिरातीसाठी, आणि ती होती जाहिरात श्रीलंकेसाठी, येस, आणि त्या जाहिरातीमध्ये म्हणजे ही जाहिरात जी असते कोको कोला त्यांचं खूप हाय बजेट असतं. बरोबर. आणि तिथे मड आयलंडला अगदी मोठं Set, पॉश रिसॉर्ट मध्ये ते शूटिंग असतं. मोठमोठे इंटेलिजंट ज्या फील्डमधले लोक तिथे, ते पण एक अनुभव होता. आणि कोको कोलाची आयडिया आणि त्याचे जे डायलॉग्स होते माझे ते सिंहली भाषेत होते. तर सिंहली भाषेमध्ये ते मी बरोबर तो कोमे लमाय हा डायलॉग होता. कोमे लमाय म्हणजे मुलं कुठे गेली, असं मी ॲज अ ग्रँडफादर त्या माझ्या सुनेला विचारतो कोमे लमाय. तर ते आता मला कोमे लमाय मी म्हणतो, पण त्यावेळेस नेमकं शूट आलं की मला ते कोमे लमाय हा शब्दच आठवेना. तर मी काय करायचो, शेवटी मी म्हटलं हो डायरेक्टरला सांगितलं, हो मला हा शब्दच बरोबर त्याच वेळेस आठवत नाही. कोमे लमाय हा तो आहे सिंहली भाषेतला शब्द. माझा पूर्ण ड्रेस श्रीलंकन ड्रेस होता. आमच्या म्हणजे आर्टिस्ट इंडियन असले तरी सगळं ते वातावरण असं त्यांनी श्रीलंकेचं केलं होतं. आणि श्रीलंकेतल्या एका मोठ्या उत्सवासाठी कोकोलाची जाहिरात होती. तर मग शेवटी एक जण उभा राहिला असं बोर्ड घेऊन, त्याच्यावरती इंग्लिशमध्ये लिहिलं होतं कोमेलमाय, आणि तो माझ्या कॅमेराच्या मागे उभा राहिला असा बोर्ड घेऊन. आणि मग मला ते कॉन्फिडन्स आला की कोमेलमाय हा शब्द आहे. आणि मग मी त्याच्याकडे बघायचो बोर्डकडे आणि म्हणायचो त्या माझ्या सुनेला कोमेलमाय म्हणजे मुलं कुठे गेली. मग ती मुलं वगैरे एक अशी आठवण. येस येस येस, म्हणजे असे अनेक किस्से आहेत, किस्से असतात आणि त्याच्यातून छान छान शिकायला मिळतं. टकाटक पिक्चर हा याच्यामध्ये पण मला असंच चान्स मिळाला. आणि हा माझा तसं पाहिलं तर पहिला चित्रपट रिलीज झाला. आणि हा पहिलाच चित्रपट टकाटक हा, त्याच्यामध्ये प्रथमेश परब हा सध्याचा यंग लोकांचा पॉप्युलर हिरो. आणि त्याच्या ज्या म्हणजे त्या पिक्चरमध्ये ज्या 2 हिरोईन्स आहेत त्या हिरोईन्सचा मी वडील होतो, वडिलांचा रोल. आणि आम्हाला तिथे साताऱ्याच्या पुढे भोर नावाचं जे गाव आहे तिथे तिथे एका गावामध्ये शूट होतं. आणि तिथे आमच्या हॉटेलमध्ये आम्ही सगळे मुक्कामाला होतो. तर तिथला अनुभव सुद्धा खूप छान आहे. आणि त्या चित्रपटामध्ये ज्या 2 हिरोईन्स आहेत त्या मला बाबा म्हणूनच पिक्चरमध्ये म्हणायच्या. आणि एरवी सुद्धा मला हाक मारताना जेवायला किंवा इथे आमच्या ह्याच्यामध्ये इव्हेंट्समध्ये बाबाच म्हणायच्या. आणि गंमत अशी की मला एकच मुलगा आहे, मुलगी नाहीये. त्याच्यामुळे मला एक अशा पिक्चरमध्ये 2 मुली मिळाल्या. आणि तो पिक्चर तुफान चालला. त्या वर्षीचा सगळ्यात बेस्ट सेलर पिक्चर होता. आणि त्या पिक्चरमध्ये आणि काशीनाथ घाणेकर पेक्षाही जास्त उत्पन्न त्या पिक्चरला मिळालं. म्हणजे काशीनाथ घाणेकर त्या वर्षी नव्हता, आधी होता. पण त्याने रेकॉर्ड ब्रेक केला त्या पिक्चरनी. जवळजवळ कितीतरी 25 करोडच्या वरती त्यांनी ते रेकॉर्ड आहे त्या पिक्चरचा. आणि त्या पिक्चरमध्ये मला हे एक अवॉर्ड मिळालेला आहे. येस. आणि हे अवॉर्ड जे आहे हे त्या टकाटक पिक्चर मधलं मला मिळालेलं आहे माझ्या अभिनयाबद्दल.
आणि ह्या अभिनयाचं बरंचसं कौतुकही झालेलं आहे. येस. आणि अशा रीतीने पहिलाच पिक्चर, पहिलाच तो हिट जाणं आणि आणि पहिलाच award अवॉर्ड एवढा मिळणं छान. आणि ते मला मिळालं आणि नक्कीच. त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटला. त्याच्यानंतर मला माझ्या इंजिनिअरिंग फील्डमधलं एक अवॉर्ड होतं की जवळजवळ मी 35 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर 2016 साली रिटायर्ड झालो आणि 2016 साली रिटायर्ड झाल्यानंतर 2022 साली मला इंजिनिअरिंग प्रोफेशनल्स इंजिनियर्सचं एक मोठी ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये मोठमोठ्या कंपन्यासुद्धा सिमेंट्स LNT सारख्या मेंबर्स आहेत आणि त्या ऑर्गनायझेशननी मला एक अवॉर्ड दिलं त्या वर्षीचं बेस्ट प्रोफेशनल अवॉर्ड. किती आणि सुंदर आहे ते award. ते हे अवॉर्ड आहे आणि माझं इंजिनिअरिंग 35 वर्ष आपण काम केलं त्याचे सार्थक झालं. आणि नंतर मग मी हिंदी सिरियल्समध्ये पण काम केलं. माँ का संघर्षमध्ये जवळजवळ नटसम्राट ह्या नाटकाची खूपसं मॅचिंग असलेली पण खरी घटना घडलेली कानपूरमध्ये अशी एक हिंदी स्टोरी होती आणि त्याच्यामध्ये ती भूमिका मला करायला मिळाली आणि त्या भूमिकेचं मी त्या हिंदी लोकांच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचं खूप स्वागत झालं आणि त्याच्यामुळेही मला हिंदीमधून पण बरेच कॉल यायला गेले. मी तेलुगू पिक्चरमध्ये सुद्धा काम केलं आणि त्याच्यासाठी आम्हाला हैदराबादला नेण्यात आलं एका मोठ्या हॉटेलमध्ये. हैदराबाद इंडस्ट्री ही खूप श्रीमंत इंडस्ट्री आहे. साध्या म्हणजे आमचा 2च दिवसाचा रोल होता, 2-4 दिवसाचा, पण त्याच्यासाठी आम्हाला विमान येणं जाणं, तिथे राहणं आणि ते आमचं पूर्ण वास्तू पुस्तक सगळं छान अप्रतिम आणि त्यांचं ते सेट्स वगैरे पण खूप रिच असतात आणि सगळंच ड्रेस मटेरियल वगैरे पण उच्च क्वालिटीचं असतं आणि तो पण एक चांगला अनुभव होता की मला ते तेलुगू पिक्चर्समध्ये काम करायला मिळालं. आणि त्याच्यानंतर साहित्य संमेलन वगैरे. येस, नाही मी त्याचकडे येणार होते आता, कारण आज आपण त्याच निमित्ताने इथे आलोय. म्हणजे एकंदरीत तुमची ही जी जर्नी आहे ती खरंच खूप छान आहे आणि अनस्टॉपेबल आहे. कारण एकदा का सुरुवात झाली आणि एकदा का रस्ता मिळाला आणि मग आपण एकदा की सुटलो की मग ती गाडी सुटतेच आणि तशी यांची गाडी सुटलेली आहे सरांची. आणि आतापर्यंत बऱ्याच सिरियल्स असू देत, जाहिराती असू देत किंवा चित्रपट असू दे, यांमधून त्यांची घोडदौड जी आहे ती अशी सुरू राहिलेली आहे. पण त्या पलीकडे जाऊन काव्य संमेलनामध्ये सुद्धा तुम्ही काही कविता सादर केलेल्या आहेत, ज्या तुम्ही लिहिलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लिखाण साहित्याची आवड तुम्ही कशी जोपासली? आणि त्याचबरोबर मला फक्त इतकं विचारायचं की आजही तुम्ही अभिवाचन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इथे आलात, तर काय काय सांगाल या सगळ्याबद्दल? कविता हे उपजत होती म्हणजे, परंतु मी खूपशा कविता केल्या नाहीत. कारण कविता ना पटकन सुचली तर ते दुसरी कविता लगेच सुचेल असं नाही, त्याला 6 महिने लागू शकतात, वेळ लागू शकतो. तर माझी कविता मी 1-2-4 अशा चांगल्या कविता, म्हणजे मला वाटायचं की मी चांगल्या कविता केल्यात, मित्रांना वगैरे म्हणायचो. आणि असं फारसं त्याच्याशी मी कवी आहे म्हणून फारसं लोकांना परिचयही नव्हता. पण आणि एकदा चेंबूरमधले आपले प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर आणि दिनकर गांगल जे ग्रंथालीचे हे आहेत, तर त्यांच्या एका कार्यक्रमात मी त्यांना वेलकम म्हणून माझी एक कविता अशी म्हटली. तर दिनकर गांगल माझ्याकडे आले आणि म्हणाले की अरे, ही कविता मला खूप आवडली आणि तू आणखीन कविता केल्या असशील तर तू ते प्रेझेंट का नाही करत, तुझं अजून काही प्रेझेंट एवढ्या चांगल्या कविता करतोस. तर मी म्हटलं की अहो नाही हो, मी साधा एक हे आहे, कधीतरी मन असेल हौशी म्हटलं करतो मी कविता. ते म्हणाले नाही, तू चांगल्या कविता करतोस आणि उत्तम आहे. तर त्यांच्या या शब्दांमुळे, बोलण्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आला की आपण कविता म्हणजे आपली दिनकर गांगल साहेबांना आवडली म्हणजे चांगलीच असणार. आणि मला अशोक नायगावकर जे आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं की साहित्य संमेलन किंवा इथे. आणि मग साहित्य संमेलनामध्ये कवी कट्ट्यावरती मी माझी कविता सादर केली. 97वा वर्धेला जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये माझी कविता मी त्याचं वाचन केलं, त्याचं खूप कौतुक झालं. त्यानिमित्त माझा त्यांनी ते सत्कार आणि हे मोमेंटो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला दिल्या. आणि माझ्या त्या साहित्य सेवेचं मराठीच्या, आपल्या मराठी हे आहे मायबोली, तिच्या चरणी काहीतरी आपण एक फुलाची पाकळी आपल्यातर्फे वाहिली, याच्याबद्दल मला आनंद झाला. त्या कवितेचं थोडंसं म्हणून दाखवू का? ती कविता अशी आहे
हे रसिकते, ह्या कवितेचं नाव आहे हे रसिकते. हे रसिकते तुझ्याशी माझी गट्टी, हे रसिकते तुझ्याशी माझी गट्टी. नाही आहे माझ्यात लताची तान, नाही आहे माझ्यात लताची तान, नाही बुवा माझ्याकडे अमिताभची शान. तरी देखील त्यांच्याशी आहे माझी गट्टी, तरी देखील त्यांच्याशी आहे माझी गट्टी. हे रसिकते तुझ्याशी माझी बट्टी, हे रसिकते तुझ्याशी माझी गट्टी. गाण्यांच्या चालीची आहे मला जाण, गाण्यांच्या चालीची आहे मला जाण, पण संगीताचे मात्र मुळीच नाही ज्ञान, संगीताचे मात्र मुळीच नाही ज्ञान. परंतु मैफिलीत आमची जमते भरपूर भट्टी, संगती मैफिलीत मात्र जमते आमची भट्टी. हे रसिकते तुझ्याशी माझी गट्टी, हे रसिकते तुझ्याशी माझी गट्टी. शेक्सपियर कालिदास काय किंवा शेक्सपियर, कालिदास काय किंवा शेक्सपियर, खरं सांगतो तुम्हाला आय एम नो वेअर, खरं सांगतो तुम्हाला आय एम नो वेअर. पण हॅमलेटमुळे पाणवती डोळे माझे हट्टी. हे रसिकते तुझ्याशी माझी गट्टी, हे रसिकते तुझ्याशी माझी गट्टी. मोनालिसा काय किंवा ताजमहाल काय, मोनालिसा काय किंवा ताजमहाल काय, कसं काय बनवतात समजतच नाही, कसं काय बनवतात समजतच नाही. पण ते बघायला घेतो मोठी सुट्टी. हे रसिकते तुझ्याशी माझी गट्टी, तुझ्याशी माझी गट्टी. इतक्यात मात्र करतो कधी विचार, इतक्यात मात्र करतो कधी विचार, वर्ष माझे उरले जे काही थोडेफार, वर्ष माझे उरले जे काही थोडेफार. हे रसिकते कधी माझ्याशी करू नकोस कट्टी, शेवटपर्यंत कायम ठेव माझ्याशी बट्टी, माझ्याशी बट्टी. किती सुंदर. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कलेमध्ये असलेली रसिकता. म्हणजे जरी एखादी गोष्ट मला जमत नसेल, पण ती गोष्ट पाहण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये मला रस आहे. एकंदरीत हेच सांगण्याचा खूप गोड प्रयत्न तुम्ही या कवितेतून केलात आणि खरंच खूप गोड कविता आहे. सर, आज तुमच्याशी ही मुलाखत, या गप्पा खूप छान रंगल्या तिकडे. अजून एक सांगायचं होतं मला फक्त, की मला संदेश द्यायचा आहे की मी माझं हे सगळं कामाचं जे श्रेय आहे, हे एवढं सगळ्या फील्डमध्ये, इंजिनिअरिंग फील्डमध्ये किंवा संपूर्ण फील्डमध्ये ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या पत्नी सौ गीता भागवत यांना 99% देतो. कारण त्यांनी मला कुठलीही निस्वार्थीपणे, म्हणजे त्यांना काही त्याच्यामध्ये क्रेडिट नव्हतं, परंतु आपला नवरा काम करतो आहे आणि त्याला प्रत्येक पावलोपावली त्यांनी मला जी मदत केली ती म्हणजे प्रेमाने केली, परंतु जी केली मदत त्याच्यामुळेच मी आज जो काही तुम्हाला आहे तो केवळ माझ्या मिसेसमुळे आहे. आणि आम्ही जवळपास, मी, मुलगा, सूनबाई आणि मिसेस आणि माझी नात, आम्ही जवळजवळ 10 वर्ष लग्न झाल्यापासून बोलत आम्ही सगळेजण एकत्र राहतोय, एकत्र कुटुंबात राहतो आहे. आणि ह्याचं श्रेय मात्र मी माझ्या सूनबाई प्राजक्ता भिडे भागवत ह्यांना आवर्जून देतो. कारण मुलगी जेव्हा येते तेव्हा ती खूप तडजोड आणि ॲडजस्ट करत असते आणि तिने जो आमच्याबरोबर राहण्यासाठी आणि सगळ्यांसाठी प्रेमाने जी इतके वर्ष राहते, ती कधी बोलत पण नाही ह्या विषयावर किंवा मितभाषी आणि फार छान स्वभावाचे आहे. तर तिचंही आम्हाला खूप कौतुक आहे. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे माणसाची जास्त प्रगती होते असा मला सगळ्यांना आवर्जून संदेशही द्यायचा आहे. माझी फॅमिली म्हणजे फक्त मी, बायको, मुलगा आणि एवढीच नाही आहे, तर माझ्यावरती माझ्या आजी आजोबांचे, काकांचे, काकूंचे, आत्यांचे, मावशांचे, मावस भावंडांचे, आते भावंडांचे, ह्या सगळ्यांचे खूप मोठं असं आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. आम्ही खूप सगळेजण एकांशी क्लोज आहोत. आणि पुढे प्रगती करायची असेल तर कुटुंब व्यवस्था आपण स्ट्रॉंग ठेवली पाहिजे असा मी संदेश देतो. नमस्कार. क्या बात आहे. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेले होते मिलिंद भागवत सर. आणि तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडले गेले होते मिलिंद भागवत सर. आणि आज अभिवाचन स्पर्धेच्या निमित्तानं ते आज आपल्यासोबत इथे आले होते. आज आपल्या महाविद्यालयामध्ये येण्याचा त्यांचा हा योग आला आणि आज त्या निमित्तानं त्यांना ऐकताही आलं. तर सर, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान गप्पा रंगल्या या. आणि मला खूप गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या की एखादी गोष्ट जर करण्याची
मनात इच्छा असेल तर फक्त जिद्द समोर ठेवली तर त्या इच्छा या पूर्ण होतात. आणि फक्त मेहनत आणि सातत्य त्या गोष्टीमध्ये असावं. हाच एक खूप छान मेसेज मला तुमच्याकडून मिळतो इकडे तुमच्याशी गप्पा मारता मारता. खूप छान वाटलं तुम्ही आज इथे आलात आणि आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारता. थँक्यू कोमल, आणि थँक्यू आचार्य कॉलेज चेंबूर आणि सर्व टीमला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आता मला तुमच्या स्पर्धेसाठी जायचं Yes, आहे yes, आणि yes. तिथेही छान अनुभव मला मिळेल. नक्कीच. धन्यवाद. तर श्रोते हो, या मुलाखतीमध्ये या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल मिलिंद भागवत सरांसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.